पाहिजे राजा सरपंच ट्रॅक्टरच्या बाजूने व्हा ना. काय राजा तुम्ही काय मरता गिरता का बा आपत आमच्यावर करसान घोर राजा गावाचा सरपंच मारला म्हणतील लोक मला सोडतीनच नाही मला मारून टाकतील ना. नाही नाही आता मला मराठीच पायी आली म्हणजे गावाच्या सरपंचावर मराठी पायी आली तर काय करावं माणसानं. तुला जाऊच देत नाही मी आज. तुला इथून जाऊच देत नाही ना. तुला इथंच ठेवा लावतो संध्याकाळी लोक ट्रॅक्टर उभा करायला लावतो मी. पण आता पाटील पण ना हाताचं बोटभर करते तर नाही म्हणजे बोटाचा हातभर करते तर कायच करा बा. जाऊ त्यांना छोटीच गोष्ट आहे ना पण ऐकतच नाही. म्हणजे असं काय केलं मग म्या तुम्हाला बामराची पयारी माच्या ना म्हणजे म्या काय काही गलती आहे का आपली. आपण तर काय बा आपला तबेलावाला आहे ना आपण हाव बा. काय करता बा आपण कोणाच्या अंध्यात नाही म्हणत नाही फंद्यात नाही काही नाही गावात नाही कुठेच नाही आपण डायरेक्ट वावरात नाही. नका शोधू मला कुठं वावरात आहे मी ढेकलात आहे मी काळ्या काळ्या ढेकलात आहे मी. अबे टकलेले का तुला आता शायरी सुचू राहिली का कामाचं घेणं. मी काय म्हणतो ते माय ऐक. सांगा ना बा तुम्ही ट्रॅक्टरच्या बाजूने व्हा पहिले आणि मग सांगा काय आहे ते. नाही म्हटलं ना मी ट्रॅक्टरच्या बाजून होतच नाही बाबू. मी बाजूनं झालं तो म्हटलं ट्रॅक्टर तर काय करू बाबा का तेव्हा मागं पळत येऊ. हो ना पण काय झालं सांगा तर खरी मग. तर काय झालं म्हणतले का शोभते रे तुले. तुला त्या दिवशी म्हटलं होतं बाबू 3 फाया झाला आता आपला. सगळं झालं ते बाजूच्या 2 एकराच्या पट्टीत राहिला होता. ते कोण करून देईन का पाणी पडल्यावर करायला होतं सांग तू मला. अरे राजा त्या दिवशी अंधार पडला होता ना बाय आलं तर आता कसं आहे मग आता म्हटलं जाऊ द्या बाय आलं उद्या सकाळी मारून देतो. पाणी आलं मग आणि काय मग ते चालला का ट्रॅक्टर 2-3 दिवस झालेच किती 1 हप्ताच झाला ना. आणि त्यानंतर दुसऱ्याचे गेलो होते पाटलानं मग हो का तिकडे जावं लागेल ना. माया काय बा आपण तर ड्रायव्हर माणूस आपलं काही कोणासोबत भांडण नाही तंडण नाही. ज्याच्या त्यात जायचं म्हटलं त्यात आपण जातो बा. ट्रॅक्टर आपला नाही काही नाही आपल्याला काय 400 रुपयाचा माणूस आपण. नाही का जसा मालक तसा चालक लयच हुशार राहणार राजा. तू लोटतो त्याच्यावर आणि ते लोटतो तुझ्यावर. त्याला म्हटलं तर ते म्हणले का त्यानं घेऊन गेला तिकडे ट्रॅक्टर त्याच्या नातेवाईकाच्या वावरात ना. तू म्हणतं त्यानं म्हणतं सारखेच हा ना तिकडे जिकडून तिकडून सारखेच हा तुम्ही दोघं पण. नाही झाला अक्का आता लहान भारी आहे लेखाचा पाटील. मावर लोटून दिलं लेखाच्यानं लेखाचं. माय काय मी वाईट झालं चालते ते वाईट नाही झाले पाहिजे ना. अरे मी काय म्हणतो सरपंच साहेब ऐका तुम्ही काही मोठी गोष्ट नाही. आजचा दिवस झाला की उद्या तुमच्या वावरात येते ना ट्रॅक्टर. सकाळी 6,000 राहील ट्रॅक्टर तुमच्या वावरात. नाही मला आजच्या तारखेत म्हणजे आताच्या आत्ता सध्या लगेच मावावरात घे कळतो आणि मावावरात घे. सरका काही जाऊ नको मागं कळतो चाल लवकर. अरे राजा नाही झाला आता घोर. अरे राजा सरपंच काऊन असे करू राहिले राजा तुम्ही. अरे त्या मनोज पाटलाच्या मामाची जाच आहे ना आता तिकडेच ट्रॅक्टर घेऊन चाललो होतो तिकडे जातो. त्याचं काय आहे 5-10 एकर आहे रातभर मारतो सकाळीच वापस येतो ना. मी काय म्हणतो ऐका तुम्ही पहिले त्याचं अर्जंट आहे ना. कसं आहे त्याला मामाची पोरगी आहे झाला मनोज पाटलाला लग्न दिली नाही तर अजून घोर करसान का बा का तुम्ही पोरगी पाहून द्याल मनोज पाटलाले. ऐका ना तुम्ही मामाचं मारू द्या त्याच्यामध्ये पहिले. नाही का घोर आता लग्नाचं आलं का त्या मनोजचं काय का नाही महाराज तर सांगा ना. सरळ सांगा पाटील तुमच्या वावरात ट्रॅक्टर टाकत नाही मी. सरळ सांगा ना 2 एकरासाठी तुम्ही एवढे फिरवू राहिलेले का हप्त्याभरापासून मागं हिंडू राहिलं ना तुमच्या. या वावरात गेलं की ते म्हणते आताच निघालं मावावरातून आणि दुसऱ्याच्या वावरात गेलं की ते म्हणते अजून आलंच नाही मावावरात. अरे निरा फिरवू राहिले ना तुम्ही. तुम्हाला काय वाटते तुमच्यापाशी ट्रॅक्टर आहे म्हणून काय म्हणजे म्याड करता लोक आले तुम्ही. अरे आरामशीर सरपंच पाहिजे बीपी कमी जास्ती होऊन जाईन फालतू गोळ्या घ्यायला लागेल. आरामशीर बोला जरा शांततेत शब्द बदलू राहिले तुमचे आरामशीर बोला ना. तुम्हाला काय वाटते तुमच्यापाशी ट्रॅक्टर आहे म्हणून तुम्ही त्रास देऊ राहिले. बाहेर गावचे ट्रॅक्टर बोलावं लागत जाईन मग आता पुढच्या वर्षीपासून. आता तेच करावं लागत जाईन. आपल्याला वाटते बा कसा पण आपला माणूस पुढे गेला पाहिजे. तुम्ही असे घुमवता. शोभते तुम्हाला हे धंदे. अरे काय राजा सरपंच तुम्ही मला काऊन बोलू राहिले राजा. मी गडी माणूस मालकान ज्या वावरात न्याय लावलं त्या वावरात ट्रॅक्टर न्याय लागते. आपल्याला काय आहे बा आपण असं चालवायचं काम आहे आपलं. तुम्ही पहा ते मला पाहून घ्या काय आहे तुमचं ते. नाही ते जास्ती रगेलकी करू आले यंदा. त्याला वाटलं गावात कोणाचा ट्रॅक्टर नाही जास्ती आणि आपला फाटलाचं सांगतेत म्हणून जरा जास्ती रगेलकी करू राहिला ना. त्याला म्हटलं कडे आज ना ते म्हणजे आज येत नाही उद्या येते म्हणजे असं रगेलकी करू राहिला ना. आता पाहून घ्या बा तुमचं काय आहे ते मॅटर. आता मी काय बोलू. नाही तुम्हाला जरा जास्तीच म्हणजे भाव चढला ॲटिट्यूड मध्ये आले तुम्ही. काढतो तुमचा ॲटिट्यूड काढतो. जा तुम्ही तू जा आता चटकन जा. आता वावरात पाय टाकायचा नाही माया. त्या पाय म्हणजे टायर नाही टाकायचा ट्रॅक्टरचा समजलं. तू या ट्रॅक्टर काहीच बोलावणार नाही म्हटलं आजपासून. लिहून सबूत आहे इथं नारायण भाऊ. काहीच बोलावणार नाही तुमचा ट्रॅक्टर. जा चटकन मोकळे व्हा. बा सरपंच आता काय बा तुमचं आता काय बोलावं आपण अजून. नाही तू धकू दे तुझ्या ट्रॅक्टर धकू दे तू. बरं मग सरका जरा शिक रस्त्यातून अजून बा धक्का इक्का लागला तर बसच्या लागेल आम्हाला. जाऊ दे
अरे मी काय म्हणतो सरपंच, ऐका तुम्ही, एकदम झटपट निर्णय घेऊ नका. काही सोपी गोष्ट नाही म्हटलं ते ट्रॅक्टर गिटर घेणं. 10-15 लाख गुंतून राहते त्यातनी, फालतूचंच कसं राजा. अरे नाही हो, इज्जतीचा सवाल आहे ना ते. कसं काय एवढा मोठा सरपंच म्हणतात गावचा आणि ट्रॅक्टरसाठी झुरला, जमतच नाही. इज्जत आहे ना खरी, मजा आहे का, कमी आहे का वावर? 50 पोते भुईमुग झाला ना यंदा. मायाबीन जाऊ द्या तिकडे, ट्रॅक्टरच घेऊन येऊ, पाहून घेऊ काय होते तर. हो तुमचं बरोबर आहे म्हणा, इज्जतीपुढे काहीच नाही. एवढा पैसा कासाठी कमावतो आपण, इज्जतीसाठीच कमावतो. पण जरासं गोड गिड बोलले तर होते ना कार्यक्रम. आपल्याला ते जमत नाही ना, गोड बोलणं आणि तिकट बोलणं जमत नाही. आपलं तडक भडक काम असते. एकदा हो का हो, येतं का वावरात, हजर लागीन वावरात. नाही आपल्याला घेणदेण नाही, गोड आणि तिकटचं काही घेणदेण नाही. पैसे देऊ राहिला कर मोजून, तर मग यायला काय हरकत आहे? हा तुमचं बरोबर आहे, पैसे देऊ राहिलो म्हणा आपण, काही हरकत नाही. तर पहा तुम्ही करा विचार, काय मला तर नाही वाटत बा. अरे तुम्ही काय टेन्शन घेता, तसे आपल्या गावात कमीच ट्रॅक्टर आहेत. मग काही एक ट्रॅक्टर आला तर ज्याचा त्याला हिस्सा भेटतेस ना. हा बरोबर नाही का? तुम्हाला पट्टे ना, तुम्हाला घ्यायचाच ना, आपण रोखणार कोणी नाव काय. कसं आहे, तुम्हाला घ्यायचा ना तर घेऊन घ्या बिंदास. तुमच्या पैसे 70 एकर जमीन आहे, निदान घरचं जरी केलं ट्रॅक्टरानं तरी बस आहे ना. मग आता तुम्हीच सांगा मला, एवढी मोठी 70 एकर जमीन आहे. हा 10 एकर मी स्वतः वाहतो, बाकी 60 एकर शरीर ठोक्यान देऊन देतो. आता जर ट्रॅक्टर गिक्टर घरचा असला, घडी हाताखाली घेतली तर 70 एकर घरीच वायनं होते ना मग. हा हे ट्रॅक्टरच्या वांद्या नसतं आपण जमीन वायनं बंद केल्या, आता काय करता? नाही ते तर आहेच म्हणा, जर ट्रॅक्टर गिक्टर आला तर तुमचं सोयीस्कर होते, तुम्हाला फायदे होते म्हणा. ट्रॅक्टर आणण्यात फायदा आहे म्हणा आपला, असं काही नाही. बस तर मग काही विशेष नाही, उद्याच जाऊ सकाळी, मस्त ट्रॅक्टर घेऊन येऊ. अरे बापरे, एकदम उद्या सकाळी? थांबा ना जराशा, हप्ता 2 हप्ता कोणचा आणायचा, काय आणायचं ते पाहा लागेल ना. हा का एकदम उद्या जाऊनच आणता? नाही विचार करायचं काही कामच नाही. आपल्याला मस्त जॉन डिअरचा 50-50 आणायचा, टेन्शनच नाही. जॉन डिअर पुढे काही विशेष नाही येत ना हो. आपल्या जमिनीने जॉन डिअरच पाहिजे, बाकीचे इकडे स्वराज महिंद्रा ते चालत नाही आपल्या जमिनीतनी. आपल्याला पाहिजे ते जॉन डिअरच. वा एकदम सही निर्णय, घ्यायचा तर जॉन डिअरच, बाकी जाऊ दे तिकडे खड्ड्यातनी. मस्त जाऊ, जॉन डिअर आणू, पेरणी यंत्र आणू, आणि अजून काय काय पाहिजे सामान सगळं घेऊनच येऊ सोबतच. नाही पहिल्या वर्षी जे सामान पाहिजे ते सगळंच घेऊन येऊ, मग पुढच्या वर्षी वाढवता येते काय काय पाहिजे त्याला ते. जरा 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 आणायचं मग काय काय पाहिजे. तुरापाळाचं, खुंट्यापाळाचं आणायचं, मग 2 फाया 3 फाया काय काय असते ते जरा जरा आणायचं. टाली गेली नंतर आणू दे. पहिले पेरणी यंत्र, पंजी गिंजी, हे जे नॉर्मल आहेत पहिले महत्त्वाचे, आता पेरणीच्या वक्ती कामा पडतील ते आणायचे, आणि घरचं करून घ्यायचं आणि मग भाड्यावर पाठवायचं ट्रॅक्टर. तसंच पहिले घरचं करायचं 70 एकर, आणि तुमचं काय आहे ते 30 एकर. 100 एकर आपली जमीन झाली, मग कुठे भाड्यानं पाठवायचं आपल्याला बाहेर, आहे का नाही? हो नाही तर घरचा ट्रॅक्टर म्हटलं की घरीच लोक सुचू देत नाही. तर तुमचं राहू द्या ना, आमचं करून द्या म्हणते पहिले आपलं करून घ्यायचं घरचं, आणि मग बाहेर जाऊ द्यायचं. नाही हो, ट्रॅक्टर घेऊ कासाठी राहिलो आपण, घरच्यासाठीच, मग का बाहेरच्यासाठी थोडी घेऊ राहिलो. बरं तर मग आता येऊ मग मी, पा काय आहे ते डबल एकदा बाबाला विचारून पा काय म्हणतात बाबा, निर्णय पक्का आहे का काय, आणि बस. निर्णयाचा विषयच नाही, बाबांना मागच म्हटलं होतं गड्या एखादा ट्रॅक्टर घ्या लागते म्हणे आपल्याला. मॅच म्हटलं होतं काय राजा आपल्याला लाईना पाटलाच आहे, जाऊ द्या केलं. आपल्याला वाटते बापलाच माणूस आहे, देते बात वक्तात. काय ले आपण आता स्वतः जाण्याचा, दुसऱ्याच्या नांदी लागायचं नाही. डोकं दुखायला पुरत नाही बाबा दुसऱ्याच्या नांदी लागून. मग तर बजेट झाला राजा, करा मग जाऊ दे, उद्या सकाळी जाऊ आणि घेऊनच येऊ. उद्या जाऊन घेऊन येऊ. बरं तर हा होता पार्ट 1. याच्यानंतर अजून पार्ट 2 येणार आहे. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा राजा तुम्ही. कसं आहे आपले चॅनल व्ह्यू राहिले आणि सबस्क्रायबर्स नाही वाढ राहिले. 500 सबस्क्रायबर आहेत, करा ना असे, वाढवा ना सबस्क्रायबर, वाढवा ना. आम्हाला व्हिडिओ बनवायला मजा येते. मग काय राहायचं, तुम्ही घरचा माणूस समजून वाढवा ना, असे आपलाच माणूस समजायचं आणि सबस्क्रायबर वाढवायचे ना. दन गोटे फेकून मारायचे सबस्क्रायबरले. वावरातले आपले राहतात ना, वावरातले गोटे आता येसनं चालू असेल वावर, गोटे फेकून मारा का काही फेकून मारा, पण सबस्क्रायबर आपले वाढले पाहिजे. तर व्हिडिओ आवडले लाईक करा. नंतर येतो मग आम्ही. धन्यवाद.